हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी बाहीची एक डिझाइन दाखवणार आहे। त्यासाठी मी बाही कटिंग करून घेतलेला आहे, अस्तरचा भाग सुद्धा कटिंग केलेला आहे। बाहीच्या वरच्या साइडला म्हणजे सरळ बाजूला अस्तरची बाही ठेवून घेतलेली आहे आणि साइडला मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे। आता इथं बघू शकता, जे साडीची बॉर्डर होती त्या भागाचा मी अशा पद्धतीने त्रिकोणीमध्ये एक कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पूर्ण शिलाई मारून घेते आणि परतून घ्यायचं। म्हणजे बाहीच्या सेंटरमध्ये हा भाग मी लावणार आहे। त्यासाठी आता हा भाग तयार करत आहे, तो पूर्ण फिनिशिंग मध्ये यायला पाहिजे। त्यासाठी अगोदरच हा भाग परतून घ्यायचा, त्यानंतर जोडून घ्यायचा। आता पूर्ण तिन्ही साइडला मी शिलाई मारून घेतलेला आहे आणि एका साइडला शिलाई मारून घेतलेली नाही, कारण तो भाग परतायचा आहे त्यासाठी। आता इथं अशा पद्धतीने पूर्ण भाग परतून घ्यायचा व्यवस्थित आणि त्याच्यावरती थोडीशी इस्त्री करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित तो बसला जातो फिनिशिंग मध्ये। आता माझ्याकडे जी धारी होती ती छोटी होती, तुम्हाला जर धारी मोठी असेल साडीमध्ये तर तुम्ही मोठी सुद्धा धारी घेऊ शकता आणि भाग हा मोठा कट करून घेऊ शकता। फक्त मी जास्त मोठा घेतलेला नाही, 3 इंच रुंदीला आणि उंचीला घेतलेला आहे, तुम्ही 4 इंच घेतलेला आहे हा भाग कट करून। तर अशा पद्धतीने हा पूर्ण फिनिशिंग मध्ये भाग तयार झालेला आहे। आता इथं जोडायचा आहे तो अशा पद्धतीने। अगोदर मेजरमेंट करून घ्यायचं तुम्हाला किती पाहिजे त्या पद्धतीने आणि त्याच्यावरती शिलाई मारण्यासाठी अगोदर तुम्ही किती भाग आहे तयार त्याचा अगोदर मेजरमेंट करून घ्या आणि त्याच्या आतल्या बाजूला आपण शिलाई किती मारायला हवी पाहिजे त्या पद्धतीने 2 लाईन मारून घेतलेल्या आहेत मी आणि त्यानंतर मग त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायचं। आता बाही घेतलेल्या आहेत, त्याच्या वरच्या साइडला अस्तर ठेवून घेतलेला आहे, त्यानंतर हा असा भाग कट करून घेत आहे। म्हणजे हा भाग परतल्यानंतर बाही फिनिशिंग मध्ये तयार होते। व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पहा, तुम्हाला समजेल। आता हा भाग मी कट करून घेतले। सुरुवातीला मी बाही इथं जॉईन करून घेतलेल्या आहेत साइडला सुद्धा। तर हा भाग पूर्ण परतून घ्यायचा। आता ही बाहीची सरळ बाजू अगोदर आपण जोडून घेते वेळी उलट्या साइडने जोडून घेतलेला होता। आता हा भाग आहे हा त्याच्या आतमध्ये ठेवायचा आणि अगोदर व्यवस्थित मेजरमेंट करून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची। प्रत्येक वेळी आपण बाहीला बॉर्डर लावतो, त्या बॉर्डर न लावता थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही अशा पद्धतीचे बाही तयार करू शकता। आपण जेवढा भाग कट केलेला होता तेवढ्या भागातच तो भाग सुद्धा जॉईन व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने मी अगोदरच मेजरमेंट करून घेतलं, त्यानंतर मग तो भाग कट करून घेतला। म्हणजे आपण पॅच लावणार आहे तो भाग अगोदर व्यवस्थित तयार करून घ्यायचा आणि त्याच्यावरती ठेवून बघायचं की आपल्याला किती भाग कट करायचे आहेत। किंवा तुम्ही कट करायच्या अगोदर तुम्ही भाग जर तयार करायच्या अगोदर भाग कट करून घेतला आणि तेव्हा पॅच जो छोटा होत असेल तर व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे अगोदरच तुम्ही जो कोणता धारीचा आपण पॅच तयार करणार आहे तो अगोदरच कट करून घ्यायचा, त्यानंतर मग त्याच्यावरती ठेवून मेजरमेंट घ्यायचं आणि मग नंतर भाग कट करून घ्यायचं। आता पूर्ण फिनिशिंग मध्ये ही बाही तयार होते बघा। फक्त इस्त्री मात्र करून घ्यायची अगोदर, व्यवस्थित दिसायला हवी आणि आपण फिनिशिंग वगैरे दिसायला पाहिजे म्हणून। आता माझ्याकडं लेस होती, मी त्याच्यावरती लेस जोडून घेतलेली आहे आणि तुमच्याकडं बटन असेल तर तुम्ही त्याच्यावरती बटन सुद्धा जोडू शकता। मी फक्त इथं लेस जोडून घेतलेली आहे आणि साइडला पूर्ण त्याच्यावरती टॉप शिलाई मारून घेतलेली आहे स्लीव्स वरती। जास्त असं मोठी डिझाइन नाही, पण छोटी धारी असल्यामुळे खूप छान दिसून येते। प्रत्येक वेळी बॉर्डर लावण्यापेक्षा अशा पद्धतीने काहीतरी युनिक डिझाइन तयार करू शकता तुम्ही स्लीव्स। आणि फायनल लुक दाखवते तुम्हाला मी ब्लाउजचं कशा पद्धतीने तयार केलेला आहे। पाठीमागच्या भागाला पानगळा केलेला आहे, त्यामुळे लेस जोडलेली आहे, तीच लेस मी स्लीव्सना सुद्धा जोडलेली आहे, म्हणजे एक मॅच होतं आणि दोन्ही साइडला सेम लेस होते त्यासाठी। तर मैत्रिणी, कमी वेळामध्ये मी स्लीव्स डिझाइन दाखवलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि कशी वाटली ही डिझाइन नक्की एकदा मला कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।